नमस्कार. मी उमेश श्रीरंग नावडकर, राहणार सोनापूर. मी येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार बीजेपीतून पंचायत समितीसाठी इच्छुक आहे. तरी तिन्ही नेतृत्वांनी माझा विचार करून मला उमेदवारी द्यावी ही मी तुमच्या माध्यमातून तिन्ही नेतृत्वांना विनंती करत आहे. काका, आपण भाजपसाठी इच्छुक उमेदवारी म्हणून उमेदवारी मागितली आहे. भाजपसाठी आपण काय काम केलंय? किती वर्षापासून आपण कार्यरत आहोत भाजपसाठी? गेले 15 वर्षापासून मी भाजपसाठी काम करत आहे. माननीय आपले खासदार उदयनराजे भोसले व नामदार श्री शिवेंद्रराजे भोसले आणि मनोजदादा घोरपडे आपले लाडके आमदार यांच्याबरोबर मी गेले 15 वर्ष झाले काम करत आहे बीजेपीचं. आतापर्यंत तुमच्या गावाला कधी बीजेपी पक्षांना कधी चान्स दिलाय का भाजप? आजपर्यंत 60 वर्षात आमच्या गावाला कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही बाहेरचं पद मिळालेलं नाही, किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, मार्केट कमिटीचं असू द्या, कोणत्याही प्रकारचं कोणतेही आपल्याला पद भेटलेलं नाही किंवा उमेदवारी भेटलेली नाही. त्यावेळेला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तिन्ही नेतृत्वांना की यावेळेला सोनापूर सारख्या छोट्याशा गावाला उमेदवारी द्यावी. हे करत असताना आता इतर लोकांचा तुम्ही कल घेतलाय का? तुम्ही आता उमेदवारी मागताय, इतर लोकांचा कल घेतलाय का तुम्ही? कुठल्या गावांचा किंवा काय तुम्ही असं काही गाठीभेटी घेतल्यात का लोकांनी? गेले 20 ते 25 वर्षापासून मी राजकारण आणि व्यवसाय दोन्ही करतोय. आजूबाजूच्या प्रत्येक गावात बऱ्यापैकी माझी ओळख आहे. प्रत्येक गावातून तरुण पिढी असू द्या, बुजुर्ग मंडळी असू द्या, सगळ्यांशी मी कनेक्ट आहे. त्यामुळं मला चांगल्या पद्धतीनं लोक उत्स्फूर्त साथ देतील आणि आता सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला आपल्या पाठीमागे उभे आहेत. विश्वास आहे मला चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताने निवडून देतील. या निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात तुम्ही आपल्या वरिष्ठ नेत्यांची गाठीभेटी घेतली का? आपले लाडके आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडे मी गेलो होतो. त्यांच्याकडे मी तिकीट मागणी केलेली आहे आणि शिवेंद्रराजे भोसले आपले नामदार यांच्याकडं ते उपलब्ध नव्हते. उद्याच्याला त्यांच्याकडे जाणार आहे. तसेच खासदार साहेबांच्याकडे पण जाणार आहे. तुमचं विजन कोणतं असणार आहे? तुम्ही उमेदवारी मागताय किंवा भविष्यात तुम्हाला पक्षाने तिकीट देईल, म्हणजे कोणते विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे? आता विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर खासदार साहेब असतील, नामदार साहेब असतील, आपले कराड उत्तरचे आमदार असतील, यांच्या माध्यमातून बरीच विकास कामे आपल्याकडे चालू आहेत आणि त्यातच माझा काहीतरी खारीचा वाटा म्हणून मी ह्याच्याबरोबर मी काम करू इच्छितो. आपल्या सोनापूर गावचा किती पाठिंबा आहे? गेले 3 पंचवार्षिक मी दादांच्या बरोबर काम करतोय. तिन्ही पंचवार्षिकला गाव 70% सोबत घेऊन दादांच्या बरोबर मी काम करतोय आणि आता माझी उमेदवारी असं आहे तर निश्चितच 1% आणखीन त्यात वाढ होईल. मी सौ कल्पना कीर्तिकुमार नावडकर, सोनापूर गावची एक सामान्य नागरिक आहे. मी उमेश श्रीरंग नावडकर हे आमचे काका, लाडके काका, यांचं 15 वर्षातलं काम चांगलं केलेलं बघितले आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमदार नामदार या भाजपाच्या नेतृत्वानं त्यांना पक्षाचं पंचायत समितीसाठी तिकीट द्यावं. आणि आमच्या गावाला आतापर्यंत कधीच म्हणजे अशी ही संधी मिळाली नाही, ना झेडपीची ना पंचायत समितीची. तर ह्या वेळेला आमचे काका तयार आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. तरी नेतृत्वानं विचार करावा काकांच्या नावाचा. नमस्कार. मी माजी सरपंच पुष्पलता बजरंग नावडकर. मी सोनापूरमध्ये ग्रामपंचायतीत 10 वर्ष काम केले. 5 वर्ष उपसरपंच म्हणून आणि 5 वर्ष सरपंच म्हणून. आम्ही कराड उत्तरला गेल्यापासून आमच्या गावाचा विकासच झालेला नव्हता कधीच, कारण आम्हाला असं नेतृत्वच कोणाचं मिळालं नव्हतं की आमच्या गावासाठी विकास व्हावा म्हणून.
दादांच्या माध्यमातून जे आम्हाला एक व्यक्तिमत्व मिळालं ते एक मनोज दादा म्हणून आमच्या गावाचा एक विकास त्यांनी केला. तो जवळजवळ 18-19 कोटीचा आम्ही निधी त्यांच्या माध्यमातून आणि सुतारी बापूच्या माध्यमातून आम्ही आणलं. आम्हाला जे करतो ते काकांच्या माध्यमातून जे लाभलं ते तरुण युवा पिढीला किंवा महिलांना जे आम्हाला लाभलं ना ते असं कुठल्याच ह्याच्यातून लाभलं नाही. कारण त्यांनी कुठल्या कधी पदाचा विचारच केला नाही की आम्हाला उमेश नावडकर यांना उमेदवारी द्यावी, एकदा छोट्या गावाला चान्स त्यांनी द्यावा अशी आमच्या सगळ्यांची विनंती आहे त्यांना. नमस्ते, मी सोनाबाग गावचा माजी उपसरपंच राहुल बागल. आम्ही आजपर्यंत भाजप पक्षाशी 18 वर्ष जोडलेला आहोत. आमची निष्ठा भाजप पक्षाशी आहे. तरी भाजप पक्षाने आमचं एक छोटंसं गाव सोनापूर यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय श्री उमेश नावडकर यांचा नागठाणे गणातून पंचायत समिती सदस्य उमेदवार म्हणून भाजप पक्षाने त्यांची निवड करावी व आमच्या पाठीशी भाजप पक्ष उभा राहावा एवढीच विनंती. धन्यवाद.